दिल्लीत झालेल्या स्फोटाचं धक्कादायक सत्य उघडकीस. पोलिसांच्या हाती लागला संपूर्ण प्लॅन. संपूर्ण देश हादरला जेव्हा 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:52 दिल्लीतील लाल किल्ला शेजारी एक स्फोट झाला. सुरुवातीला वाटलं गाडीत बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला असेल, पण जेव्हा अग्निशमन दलाला फोन करण्यात आला तेव्हा अग्निशमन जवानांच्या लक्षात आली ती विचित्र गोष्ट. आणि ज्यानंतर पोलिसांनी जे केलं, पोलिसांच्या हाती लागला सगळ्यात मोठा प्लॅन, ज्यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट. दिल्लीत घडलेला हा स्फोट फक्त एक ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. संपूर्ण देशभरात स्फोट होण्याची शक्यता. काय आहे या प्लॅन मध्ये? कुठे कुठे अजून स्फोट होणार? धक्कादायक सत्य उघडकीस. दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबरला अचानक सायंकाळी एका गाडीचा स्फोट होतो. सुरुवातीला गाडी बिघडल्यामुळे स्फोट झाला असेल असं वाटतं, पण जेव्हा या गाडीची नंबर प्लेट, जिथे तुकडे जुळवले जातात, नंबर चेक केला जातो, त्या नंबरवरून जेव्हा मालकाचा तपास होतो, त्या मालकाला पकडल्यानंतर तो जे बोलला, त्याने जो प्लॅन सांगितला, ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. या गाडीच्या तुकड्यामधून, गाडीच्या नंबर प्लेटमधून, त्याच गाडीत मिळालेल्या मृतदेहामधून असं काय समोर आलं? कोणता मास्टर प्लॅन समोर आला की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे? या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार कोण होता? संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट कुठे कुठे होणार आहेत? काय पोलिसांना माहिती समजले आहे? संपूर्ण देश हाय अलर्टवर का गेला आहे? हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे असं का म्हटलं जाते? या स्फोटामागे काय कोण हे होता? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:52 दिल्लीमध्ये सगळं नॉर्मल सुरू होतं. लाल किल्ल्याच्या शेजारी 300 मीटर अंतरावर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या शेजारी हुंडाई i20 कार दुपारी तिथे लावलेली होती. अचानक त्या गाडीमध्ये एक स्फोट होतो. त्या स्फोटामुळे 10-12 आसपासच्या गाड्या जळून खाक होतात. 9-10 लोक मृत्युमुखी पडतात, तर 24 जण गंभीर जखमी होतात. सुरुवातीला लोकांना वाटतं की गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि म्हणून स्फोट झाला, पण जेव्हा अग्निशमन दलाला बोलवलं जातं, त्यानंतर पोलीस तिथे येतात, तेव्हा त्या गाडीमध्ये स्फोटाचे असे स्फोटक सापडतात की ज्यामुळे या तपासाला वेग मिळतो. त्यानंतर गाडीच्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवले जातात. जेव्हा गाडीचा मालक सापडतो आणि मालक जी कबुली देतो, जो प्लॅन सांगतो, ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. स्फोटाचा प्लॅन समजल्यानंतर मंत्रिमंडळ हादरले, कारण की हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. मग देशभरात कुठे कुठे काय होणार आहे? संपूर्ण देशात हाय अलर्ट का लागू झालाय? काय माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे? चला जाणून घेऊया अतिशय महत्वाची माहिती. पहा, हा स्फोट एका छोट्याशा एक भाग होता अतिशय मोठ्या प्लॅनचा. मग तो मोठा प्लॅन नेमकं काय आहे? कुठे तो प्लॅन घडवला जाणार? देशात अशी कुठे अजून काय होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागं जावं लागेल. तपास करत असताना जवळपास या घटनेला 24 तासाहून अधिक झालेला आहे, पण पोलिसांनी 22 दिवस मागे जाऊन याची चौकशी केली. तेव्हा एक लिंक जुळत गेली, एक धागा जुळत गेला. 22 दिवस आधी आपल्याला जावं लागेल. 19 ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बनपोरा नावगाव भागात जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं काही पोस्टर्स पोलिसांना सापडले. हा त्या घटनेचा एक छोटासा धागा होता. 22 दिवस आधी जम्मू काश्मीरमधील एका छोट्याशा भागामध्ये जैश-ए मोहम्मद यांच्या एका संघटनेचे चिथावणीखोर पोस्टर्स पोलिसांना सापडले होते. आता हाच या घटनेचा पहिला धागा होता. आता प्लॅन समजून घेण्यासाठी 19 ऑक्टोबर पासून आपल्याला हळूहळू पुढे यावं लागेल. जम्मू काश्मीर पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी या पोस्टरचा तपास सुरू केला होता. तपासात पोलीस पोहोचले एका उच्च शिक्षित व्यक्तीपर्यंत. मग गोष्ट झाली 30 ऑक्टोबरची, म्हणजे साधारणपणे ही गोष्ट घडण्याच्या 10 दिवस आधी पुलवामाचा रहिवासी असलेला आणि फरीदाबादमध्ये एका नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये इमर्जन्सी विंग मॅनेज करणारा आणि विद्यार्थ्यांना शिकवणारा डॉक्टर मुजम्मिल शकील याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली. एक प्रतिष्ठित डॉक्टर दहशतवादी पोस्टरशी याचा संबंध कसा होता? ही पहिली धक्कादायक बाब 30 ऑक्टोबर रोजी उघड झाली होती. आता या 30 ऑक्टोबरच्या घटनेचा आणि 10 नोव्हेंबरच्या दिल्लीच्या स्फोटाचा काय संबंध आहे? लक्षपूर्वक पहा, कारण की हा प्लॅन अतिशय भयानक आहे, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक भीतीचं वातावरण पसरले. डॉक्टर शकीलला अटक झाली. चौकशीनंतर तपास यंत्रणेचे डोळे पांढरे झाले. त्यावेळेस कोणाला वाटलं नव्हतं की दिल्लीमध्ये असं होणार आहे आणि भविष्यात अशा घटना घडणार आहे. याच डॉक्टरांनी एक माहिती दिली. त्या आधारावर तपास पथकं दिल्ली जवळच्या फरीदाबाद धौस भागात पोहोचली. आता घटना आली होती 2 दिवस आधी, म्हणजे 8 नोव्हेंबरला शनिवारी पोलीस शकील भाड्याने घेतलेल्या एका ठिकाणावर छापा मारला.
तिथे तब्बल 358 किलो अमोनियम नायट्रेट जी IED बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं, सोबत 2 ग्रीन क्रोप रायफल, 83 जिवंत कारतुजे, एक पिस्तूल, 20 टायमर्स बॅटऱ्या, रिमोट कंट्रोल्स आणि बॉम्ब बनण्याचं साहित्य, 358 किलो स्फोटक, 12 सुटकेट एका बादलीत भरून ठेवली होती. ही घटना होती 8 नोव्हेंबरची. स्फोट झाला 10 नोव्हेंबरला. पहा, कारवाई अजून संपली नव्हती. कोणालाही कल्पना नव्हती असं होईल. जवळपास 19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, त्यानंतर 8 नोव्हेंबर अशा 3 दिवस वेगळ्या ठिकाणी वेगळे तपास सुरू होते. पण लिंक लागणार होती 10 नोव्हेंबर रोजी, जेव्हा हा स्फोट होणार होता. 10 नोव्हेंबर रोजी हा घटना घडण्याची, हे स्फोट घडण्याच्या जवळपास 4 ते 5 तास आधी, म्हणजे सोमवारी 10 नोव्हेंबरला दुपारी 1:32 फरीदाबादमधील देहार कॉलनीमध्ये पोलिसांनी दुसऱ्या भाड्याच्या खोलीवर छापा मारला. पहा, जम्मू काश्मीर पोलीस जे आहे ते तिथून निघाले होते, ते फरीदाबादमध्ये आले. तिथल्या देहार कॉलनीमध्ये ही घटना आहे 10 नोव्हेंबरच्या दुपारी 1:32, म्हणजे ही घटना होण्याच्या 5 तास आधी. तिथे काय झालं, पोलिसांनी फरीदाबादमधील देहार कॉलनीमध्ये एका दुसऱ्याच्या भाड्याच्या घरावर छापा मारला. तिथे जे सापडलं ते पाहून पोलीस हादरले. तब्बल 2563 किलो ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ. पहा, पहिला छापा आणि दुसरा छापा मिळून 3000 किलोपेक्षा जास्त स्फोटकं तिथं सापडली होती. पहा, डॉक्टर शकीलला अटक झाली होती, स्फोटकं जप्त झाली होती, दहशतवाद्यांचा एक मोठा कट फसला. ही बातमी सोमवारी दुपारी माध्यमांमध्ये झळकली होती, जी दिल्ली स्फोटाच्या काही तास आधीच होती. आता पोलिसांना वाटलं होतं, तपास यंत्रणेला वाटलं होतं की जवळपास 3000 किलोचा आपण जो आहे साठा पकडला आणि आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पण त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे तब्बल 5 तासांनी ही बातमी जेव्हा आली, त्यानंतर 5 तासांनीच एक मोठा धमाका झाला, जो दिल्ली लाल किल्ल्याच्या शेजारी होता. पण प्लॅन अजून बाकी होता, पिक्चर बाकी होता, तो फक्त ट्रेलर होता. आणि मग त्यानंतर घडलं. आता पुन्हा दिल्ली स्फोटाच्या घटनेकडे जर आपण बघायला गेलं तर सायंकाळी स्फोट झाला. तपास यंत्रणांनी 12 तासाच्या आत मग जो स्फोट झाला तो झाला 6:32. 6:32 हा स्फोट झाला. मग याच्या मागचं कारण काय होतं? मग हळूहळू यांनी तपास सुरू केला. त्या गाडीच्या अवशेषाचे तुकडे, नंबर प्लेटचे तुकडे शोधले, नंबर जुळवले गेले. गाडीचा मालक गुरुग्राममधील नोंदणीकृत होता. तो एक व्यक्ती होता ज्याने गाडी घेतली होती, तो पुलवामा येथील रहिवासी होता. CCTV फुटेज तपासले. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे समोर आला. तपास यंत्रणाला संशय आला, हा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून डॉक्टर उमर मोहम्मद होता. आता डॉक्टर उमर मोहम्मद हा एक आणखीनच नवीन व्यक्ती याच्यात आला होता, जो गाडीच्या स्फोटाच्या वेळेस त्याच्यात उपलब्ध होता. या डॉक्टरचं कनेक्शन पुलवामा आणि फरीदाबादशी जोडले होते. ज्यावेळी फरीदाबादमधले स्फोटक जप्त करण्याचे सूत्र सुरू होते, त्यावेळी डॉक्टर उमर मोहम्मद पकडला जाण्याच्या भीतीनं घाबरला आणि त्याने पॅनिक अवस्थेत, घाबरलेल्या अवस्थेत हा स्फोट घडवल्याचा निर्णय घेतला का हा आत्महत्या हल्ला होता, अशी चर्चा आता होत आहे. स्फोटाच्या गाडीत सापडलेला मृतदेह हा डॉक्टर उमरचाच होता का, याचा NDA तपास सुरू असतानाच तपास यंत्रणाला जे समजलं ते होतं डॉक्टर मॉड्यूल. आता हे डॉक्टर मॉड्यूल काय, तर पहा, शकीलची चौकशी सुरू असताना आणखी एका डॉक्टरचं नाव समोर आलं. डॉक्टर आदिल मजीद राथर, मूळचा दक्षिण काश्मीरचा, सरकारी नोकरी सोडून उत्तर प्रदेशातल्या एका खासगी रुग्णालयात कामाला लागलेला हा डॉक्टर. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमधून ताब्यात घेतले. त्याच्या अनंतनागमधील लॉकरमधून AK-47 रायफल जप्त झाली. इतकंच नव्हे, डॉक्टर शकील ज्या रुग्णालयात काम करत होता तिथे काम करणाऱ्या त्याच्या कथित सहकारी आणि प्रेयसी डॉक्टर शाहीन शहीद हिला ताब्यात घेण्यात आलं. तिच्या गाडीतून AK-47 रायफल जप्त झाली, ती तिथे स्वतः ठेवली होती. आता या कटाचे धागे केवळ काश्मीर आणि फरीदाबादपर्यंत मर्यादित नव्हते, तर 8 नोव्हेंबर रोजी, म्हणजे दिल्ली स्फोटाच्या 2 दिवस आधी, गुजरात ATSने डॉक्टर अहमद मोहद्दीन सय्यद याला अटक केली होती. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून एरंडेल तेलाच्या बियापासून बनवलेल्या विषारी द्रव्याचा मोठा साठा सापडला होता. याचाच अर्थ तो भारतात केमिकल अटॅक करण्याची योजना आखत होता. 4 डॉक्टर एकाच प्रकारच्या दहशती कटात सहमैल होते. डॉक्टर मुजम्मिल शकील, डॉक्टर आदिल राथर, डॉक्टर शाहीन आणि स्फोट करणारा डॉक्टर अमर मोहम्मद, या सर्वांचं कनेक्शन जैश-ए-मोहम्मद याच्याशी घटनेशी जोडलं गेलं. एकूण 3000 किलो स्फोटकं जप्त झाली. आता हे मॉडेल किती मोठं आहे, भयंकर कट रचला गेला याची कल्पना येते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. हा त्या कटाचा बदला होता का, असा चर्चा आता होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले, कोणताही अँगल सोडला जाणार नाही, प्रत्येक दिशेनं तपास होणार आहे. हा स्फोट जैश-ए-मोहम्मदचा उधळलेला डाव होता का, यामागे हाफिज सईदचा हात होता का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डॉक्टर मॉड्यूल हा नेमकं दहा काय आहे. आता हे डॉक्टर मॉड्यूल म्हणजे एक व्हाईट कॉलर प्रोफेशनल, म्हणजे डॉक्टर सारखे व्यक्ती जे आहे, तर हे एका त्यांच्या पेशाखाली लपून एक प्रकारच्या दहशतवादी कारवाया करतात. तर अशा प्रकारचं एक मॉड्यूल समोर आलेलं आहे. एक अशी संघटना भारतात कार्यरत आहे जी गुपचूपपणे कुठेतरी काम करत राहते, पण आतल्या त्यांचे असे प्लॅन्स येत असतात. तर असा
देशात वेगळ्याच प्रकारचा प्लॅन समोर आला आहे. मग देशात असे किती ठिकाणी डॉक्टर मॉड्यूल सक्रिय असतील, असे किती पांढरपेशे डॉक्टर दहशतवादी कारवायामध्ये हे असतील, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे. आता या नवीन संशोधनाविषयी किंवा या तपासाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.